नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुग स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणजे या सुग स्टडी सेंटर चॅनलवर बघत असाल की पर्सेंटेजची सिरीज संपलेली आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसची सिरीज चालू चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार विद्यार्थी काही म्हणाले की सर कंबाईनला फोकस करा. तर आपण आता अंकगणित म्हणजे मॅथ मध्ये जेवढे पण 2023 पासून 2013 पासून 2024 पर्यंत जेवढे पण पी-वाय-क्यूज आलेले आहे ना विद्यार्थी मित्रांनो अंकगणितात, ते आपण टॉपिक वाईज या सीरीज मध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे सेशन आहे, हे जे व्हिडिओज आहे, हे तुमच्या खूप युजफुल होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रस्टफुल होणार, फ्रुटफुल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण सगळे पी-वाय-क्यूज 2013 पासून ते 2024 पर्यंत आलेले आपण आपल्या या सेशनमध्ये बघणार आहोत. सुगर स्टडी सेंटर या चॅनलवर बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जो कोणी नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जेवढे पण मित्र-मैत्रीण असेल जे एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करत असेल, स्टेट लेव्हलच्या कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे हा सेशन, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? चला तर मग आपण आजच्या सेशनची सुरुवात या धमाकेदार मोटिवेशन कोडनी करू. ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो, ये दुःख है, दर्द है, गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. तर सर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे सिकंदर आहात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे? चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. आज सगळे आपण पी-वाय-क्यूज बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काय बघणार आहे? पी-वाय-क्यू आलेले. चला लक्ष द्या की एक एका संख्येत 25% ने वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% ने वाढ केली, तर एकूण वाढ किती टक्के? ओके. हे लिपिक टंकलेखक परीक्षा 2013. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क टायपिस्ट एक्झाम 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण बघूया कसा सॉल्व्ह करू. तर एका संख्येत 25% ने वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% ने वाढ केली, तर एकूण किती वाढ झाली? तर पर्सेंटेज इन्क्रीज. ठीक आहे. पर्सेंटेज मधला हा प्रॉब्लेम आहे, तर कसा सॉल्व्ह करायचा? 100% घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यात पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वेळेस कितीनी वाढ झाली? 25% नी. तर आपण काय घेऊ? 125 अपॉन मध्ये 100 घेऊ विद्यार्थी. ओके. त्यानंतर नवीन संख्येत पुन्हा 25% नी वाढ झाली, तर पुन्हा आपण 125 अपॉन मध्ये 100 घेऊया. ठीक आहे. ओके. तर एकूण किती वाढ झाली? बघा, वाढ झाली आहे, आपण एकूण किती आहे ते फाइंड आउट करायचे आहे. आन्सर आल्यानंतर 100 सोबत आपल्याला कंपेअर बी करणं पडेल. ठीक आहे. चला फाइंड आउट करा. हे 100 आणि हे 100 गेले. ओके. 25 पाचे 125, 25 चोक 100. अच्छा. आता हे किती झाले? 125 गुणिले 5 केले म्हणजे 500 हे आणि 6 25 होणार. पाचा 25 चे 5, हातचे लागले 2, 5 दुने 10, 11, 12 चे 2, हातचा 1, 5 एक 5 आणि 1 6. 6 25 भागीला 4 करू बघू. ठीक आहे. चला. 4 एक 4, राहिले 2, 4 पंचे 20, राहिले 2 आणि हे 5, 4 पंचे 4 सकम 24, 4 सकम 24. ओके विद्यार्थी मित्रांनो, राहिला 1, इथे 0 दिला, इथे पॉइंट दिला. 4 दुने 8, राहिले 2 आणि हे 0 दिला म्हणून 4 पंचे 20. तर किती आले विद्यार्थी मित्रांनो? 156.25% नी काय होऊन राहिली? विद्यार्थी मित्रांनो वाढ होऊन राहिली. पण मी काय म्हटलं होतं, जर आपण कोणत्या व्हॅल्यूला सगळ्यात पहिले 100% नी मल्टिप्लाय करत आहोत म्हणजे 100% सोबत मग जे आन्सर येणार त्यासोबत आपल्याला कंपेअर पण करणं पडते. तर चला कंपेअर करूया विद्यार्थ्यांनो. हे आहे 100%. 100% पेक्षा कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? 56.25% नी काय आहे? जास्त आहे. तर हे होणार आपला आन्सर. ऑप्शन नंबर विद्यार्थी मित्रांनो 56.25 म्हणजे ऑप्शन डी. कळलं विद्यार्थ्यांनो? ऑप्शन डी आलं. ठीक आहे. बघा किती सोपं होतं. क्लर्क टायपिस्ट एक्झाम 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघायचा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आपल्याला फक्त प्रश्न बघायचा आहे. त्याच्यामुळे बेसिक्स तर आपण सुगर स्टडी सेंटर या जे पर्सेंटेजची सीरीज चालू आहे, प्रॉफिट अँड लॉसची सीरीज चालू आहे, तिथे आपले पूर्ण बेसिक्स कव्हर झाले आहे. जे पण विद्यार्थी तिथून डायरेक्ट इथे आले असतील त्यांना हा सेशन एकदम म्हणजे समजून येणार की हे कसं काय झालं म्हणून. ठीक आहे. एकदम शॉर्ट ट्रिकनी.
तर सगळ्यात पहिले ते सेशन तुम्ही कंप्लीट करून द्या, पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉसचे, ठीक आहे. त्यानंतरच तुम्ही या PYQ सेशनवर या विद्यार्थ्यांना, तुम्हाला समजायला खूप सोपं जाणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हम्म. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका वस्तूच्या किमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तूची किंमत 87 झाली, तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती? लिपिक टंकलेखक परीक्षा 2013. हा पण टायपिस्टच्या 2013चा प्रश्न आहे. एका वस्तूच्या किमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती झाली? 87. वाढ कितीने करून राहिले? 45%. तर मी असं लिहू शकतो 145% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 87 म्हणजे 87. तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती? प्रारंभी म्हणजे आपण नेहमी काय समजत असतो? 100%. तर 100% प्रारंभची व्हॅल्यू आपण नेहमीच कन्सिडर करतो. तर 100% ची व्हॅल्यू किती? हा आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. चला 145 ची व्हॅल्यू 87, तर प्रारंभीची व्हॅल्यू किती? म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती? कर आहे. हे आपण क्रॉस करतो विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे, ठीक आहे. तर x इज इक्वल टू 87 गुणिला 100 अपॉन मध्ये 145. ओके, एवढं कळलं? ठीक आहे. चला आता बघा, 87 आणि 145 कोणत्या टेबलमध्ये येते माहिती आहे तुम्हाला? मी सांगितलं होतं की तुम्हाला 30 पर्यंत टेबल लर्न करायचे आहे. तर हे बघा, 29 दुने 58, 29 त्रिक 87, 29 त्रिक किती होते? 87 आणि 29 पंचे 145, 29 पंचे 145. तर हे काय होणार? आणि हे 5 एक 5, 5 दुने 10, म्हणजे हे किती झाले? 3 दुने 6 आणि 0 म्हणजे 60. म्हणजेच अगोदरची व्हॅल्यू किती होती विद्यार्थ्यांनो? आरंभची व्हॅल्यू किती होती? ठीक आहे. किती होती प्रारंभची व्हॅल्यू? 60. तर ऑप्शन ए, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. हे झालं आन्सर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. ओके. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. ठीक आहे. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मत मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? अच्छा. तर निवडणूक म्हणजे इलेक्शन बेस्ड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर एकूण मतदार किती होते ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. तर कसे फाइंड आउट करू? लक्ष द्या. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले, समजा 100% असेल. ओके. 8% मतदारांनी मतदान केले नाही म्हणतात. ठीक आहे. तर 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर 92% मतदारांनी तर मतदान केले ना. ओके. त्यानंतर काय होतं विद्यार्थ्यांनो, की या निवडीत फक्त 2च उमेदवार होते. अच्छा, ए आणि बी, फक्त 2च उमेदवार होते, ए आणि बी. कारण हे तर यांनी केले नाही 92%, जे की आपण याला 100% समजू समोर. तर निवडणुकीत 2च उमेदवार होते और निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मत मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराला पराभव केला. अच्छा. तर हा ए आहे आणि हा बी आहे विद्यार्थ्यांनो. ए ला 48 काय मिळाले? 48% मतं मिळाले. ओके. ए ला जर 48% मतं मिळाले, आपण 92 ला 100% कन्सिडर करू ह्या प्रॉब्लेम मध्ये. तर 92 मधून जर आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, 48 मायनस केले, 10 तून 8 गेले, 2 2 4 राहिले, हातचा परत 10 तून 5 गेले 4. म्हणजे जो सेकंड उमेदवार आहे, जो दुसरा उमेदवार आहे, त्याला या एकूण मतदाराचे 44% मतं मिळाले.
जो जिंकलेला आहे त्याला 48% मत मिळाले, जो हारलेला आहे त्याला 44% मत मिळाले. ओके. ह्या दोघांचा डिफरन्स किती होता विद्यार्थी मित्रांनो? 4%. आणि ह्या 4% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 1100. ह्या 4% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 1100, कारण तो 48 मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराला पराभव केला. म्हणजे याला 4% जास्त आहे याच्यापेक्षा, म्हणजे 1100 मतं याच्यापेक्षा ए ला जास्त आहे. म्हणजे बी पेक्षा ए ला 1100 मतं जास्त आहे, पर्सेंटेज मध्ये 4% जास्त आहे. ओके. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. ओके. म्हणजे ए ला 48% आहे तर बी ला 44% आहे. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स 4% ची व्हॅल्यू किती झाली? 1100. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं? ओके. आता काय करायचं आहे? हा एक्स असेल, टोटल टोटल वोट देने वाले जैसे 92% आहे, याला आपण 100% कन्सिडर करू, म्हणजे एक्स कन्सिडर केला. ठीक आहे. मत देणे वाले किती आहे विद्यार्थ्यांनो? एक्स आहे. आणि जिंकणाऱ्याला किती मिळाले? 4%. पर्सेंट मध्ये जास्त आणि वोट मध्ये 1100 जास्त. ठीक आहे. तर आपण या एक्स चे 4% इक्वल टू 1100 अशा प्रकारे या प्रॉब्लेम मध्ये आपण पुट करू. किती करू? एक्स इंटू 4 बाय, म्हणजे कसं, आता हा 4% आहे, इक्वल टू किती? 1100. कारण हा टोटल मत आहे. किती आहे? जर निवडणुकीत एकूण मतदार किती होते, ते हे टोटल मतदार एवढे होते, ते याचे 4% इक्वल टू 1100 अशा प्रकारे आपण पुट करू. ठीक आहे. एक्स इंटू 4 अपॉन मध्ये 100 इक्वल टू 1100. कारण आपल्याला टोटल मतदार काढायचे आहे की किती आहे म्हणून. ठीक आहे. तर 1 इक्वल टू 1100 गुणिला 100 डिवायडेड बाय 4. तर एक्स इज इक्वल टू, हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 25. आणि हे 11 इंटू 25 किती होणार? 257 आणि हे 2 0. एवढं उत्तर येणार विद्यार्थ्यांना. म्हणजे 27,500. ऑप्शन 4. ठीक आहे. कळले विद्यार्थ्यांना? कारण आपल्याला काय काढायचं होतं, निवडणुकीत एकूण मतदार किती होते. ठीक आहे. तर आपण समजले की एकूण मतदार एक्स असेल. 100% मधून 92 वोट देत आहे, 8% नाही देत आहे. ओके. म्हणजे 92 लाच आपण काय काढलं? एक्स कन्सिडर केलं. ठीक आहे. मग त्याच्यातनं काय करत आहे? 48% जिंकून येत आहे, 44% हारून येत आहे. ह्या दोघांचा डिफरन्स 4%. तर 4% इक्वल टू 1100, जे की 1100 मतांनी जिंकला आहे ए कॅन्डिडेट. तर तेच ठेवलं. एक्स चा आपण 4% इक्वल टू 1100 असं पुट केलं आणि आन्सर काढलं. टोटल मतदान देने वाले लोकांची संख्या आहे 27,500. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणते विद्यार्थ्यांनो, लक्षात द्या. एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथाला दान करतो. उर्वरित उत्पन्नाचा 10% भाग बँकेत जमा करतो. तदनंतर त्याजवळ रुपये 10,800 शिल्लक राहतात. तर त्याचा मासिक उत्पन्न किती? महिन्याचा उत्पन्न फाइंड आउट करायचं आहे. क्लर्क टायपिस्ट एक्झाम 2013. ठीक आहे. विचारलेला प्रश्न आहे हा. चला. तर उर्वरित जे रक्कम असते ते आपण प्रॉब्लेम पर्सेंटेज सिरीज मध्ये बघितले आहे. ज्यांना माहित आहे त्यांना तरी पटकन सॉल्व्ह करून घेतील. चला याला सॉल्व्ह करूया. एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथाला दान करतो. उर्वरित उत्पन्नाचा 10% भाग बँकेत जमा करतो. नंतर त्याजवळ 10,800 शिल्लक राहतात. तर त्याचे मासिक उत्पन्न काय? समजा त्याचे मासिक उत्पन्न x असेल. काय असेल विद्यार्थी मित्रांनो? मासिक उत्पन्न x असेल. तर आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथाला दान करतो. तर मग राहिले किती? 96%. किती राहिले विद्यार्थ्यांनो? 96%. अपॉन मध्ये 100. ओके. त्यानंतर पुन्हा उर्वरित म्हणतो व उर्वरित उत्पन्नाच्या 10% बँकेत जमा करतो. मग त्याच्याकडे राहिले किती? 90%. म्हणजे 90/100. ठीक आहे. बँकेत किती जमा करतो तो? त्याच्याजवळ शिल्लक किती राहिले मग? 10,800. किती राहिले? 10,800. ठीक आहे. एवढे शिल्लक राहतात. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? महिन्याचे उत्पन्न, म्हणजे हे उत्पन्न आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. करा मग विद्यार्थ्यांनो.
कसं होणार हे 10 800 गुणिला 100 गुणिला 100 अपॉन मध्ये 96 गुणिला 90. हे काऊन असं घेतलं कारण शिल्लक राहून राहिले, उर्वरित राहणे मध्ये प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. जे पण उर्वरित राहते तर आपण याला अशा प्रकारे पुट करतो आणि इथे उर्वरित बॅलन्स दिलं राहते की शिल्लक किती राहिले म्हणून. ठीक आहे, चला. करा कॅल्क्युलेशन करा विद्यार्थ्यांनो. कसं होणार हे? हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके. 9 आणि याच्यात हा 9 एक 9 कॅल्क्युलेशन आपण ह्या पेन करू. ओके. 9 एक 9 हे किती होणार? 9 एक 9 इथे होणार पुन्हा राहिले 18 9 दुने 18 आणि हे 0 0. ओके, हे तर गेलं. 12 पंचे 60 12 12 12 84 12 8 96 किती होते? 12 8 96. तर 12 एक 12 12 8 96. ओके. तर वर किती उरले विद्यार्थ्यांनो? एक हे 2 शून्य हे 2 शून्य आणि हा 1 शून्य अपॉन मध्ये 8. ओके. जर यालाच आपण अशा प्रकारे बी लिहू 1 2 3 आणि हे 2 शून्य म्हणजे याला 100 कन्सिडर करू इंटू 100 अपॉन मध्ये 8. कारण याचं जे आहे एवढं जे कॅल्क्युलेशन आहे विद्यार्थ्यांनो हे काय असते 125 म्हणजे 125 गुणिला 100 म्हणजेच काय होणार 12,500. ऑप्शन मध्ये आहे का विद्यार्थ्यांनो 12,500. ठीक आहे. हे मी याच्यासाठी राऊंड अप केलं कारण 1000 भागीला 8 याची किंमत किती असते म्हणजे याचे जर फाइंड आउट केला आपण तर किती निघणार भाग दिला तर 125 निघणार. तर ते 125 मी इथं लिहिले हे 100 असे लिहिले. अशा प्रकारे मी कॅल्क्युलेशनला ब्रेक करून इझी वेनी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. ओके. बघा गोंधळ करायचा नाही. एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये आपण ते अलती-भलती व्हॅल्यू कशा प्रकारे कट करतो आपलं उत्तर येत नाही. अशा प्रकारे व्यवस्थित प्रकारे कट करायचं. ठीक आहे. तर ऑप्शन 12,500 ऑप्शन बी. ऑप्शन बी ऑप्शन 2. ओके. हे झालं आन्सर. ठीक आहे. त्याच्याकडे त्याची महिन्याची रक्कम मासिक उत्पन्न किती होणार 12,500. ठीक है. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. विद्यार्थी मित्रांनो हे सिरीज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. PYQ सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेत आलेले प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला डायरेक्ट परीक्षेत आलेल्या प्रश्नासोबत कसं डील करायचं आहे ते आपण या सेशनमध्ये शिकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज जो कोणी नवीन असेल तो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा का विद्यार्थ्यांनो? चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. हम्म. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक संख्या 45% ने वाढली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती? सेम जे आपण सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघितलं. एक संख्या आणि किंवा विचारलाय PSI एक्झाम 2013 मध्ये विचारलेला आहे. एक संख्या 45% ने वाढली म्हणजे 145% ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी विद्यार्थ्यांना 116. ओके. तर ती संख्या कोणती? तर 100% ची व्हॅल्यू किती? चला करा फाइंड आउट. कसं करू? x इज टू काय होणार 116 गुणिला 100 अपॉन मध्ये 145. ओके. इथे पण बघा इथे पण विद्यार्थ्यांनो ज्यांना 29 चा फाडा येत असेल 29 चा फाडा ठीक आहे ठीक आहे तो सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला लिहून मी दाखवतो 29 एक 29 29 58 29 त्रिक 87 29 चौक 116 29 पाचे 145 29 सखम 174 29 सात 203 29 आठ 232 29 न 261 29 10 290. हा फाडा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा दोन प्रॉब्लेम याच्यावरच झाले आपले. आता बघा 29 चौक 116 आणि 29 पंजे 145 आणि 5 एक 5 5 दुने 10 म्हणजे 4 दुने 8 म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली 80. बघा आपल्याला पाडे माहित असले तर किती लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होते विद्यार्थ्यांनो आहे की नाही. बघा तर 80 ऑप्शन मध्ये आहे 2 ऑप्शन 2.
हे झालं आन्सर. हा टेबल लक्षात असणं जरुरी आहे. 30 पर्यंत पाढे पाठ असणं जरुरी आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका गावातील जनसंख्येत पहिल्या वर्षी 15% ने वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 10% ने घट झाली, तर त्या गावाची सध्याची जनसंख्या किती आहे? 62,100 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची जनसंख्या किती होती? 2 वर्षापूर्वी. तर आपण कसं करतो याला? म्हणजे 2 वर्षापूर्वी किती होती विद्यार्थ्यांनो? X होती. मला माहित नाही, मी X घेतलं. तर एका गावातील जनसंख्या पहिल्या वर्षी 15% ने वाढली. अच्छा ठीक आहे. एवढी जनसंख्या होती पहिले, मग 15% ने वाढली तर 115 अपॉन मध्ये 100 घेतल्या. ओके. हा झाला पहिला वर्ष. हा काय झाला? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर मध्ये एवढी वाढली. ओके. मग दुसऱ्या वर्षी 10% नी घट झाली म्हणते. 10% नी घट म्हणजे 90 अपॉन 100 घेऊ. ओके. हा काय झाला विद्यार्थ्यांनो? हा झाला दुसरा वर्ष. हा सेकंड वर्ष. ठीक आहे. हा सेकंड इयर. 10% नी घट झाली विद्यार्थ्यांनो, तर त्या गावाची सध्याची जनसंख्या किती आहे? 62,100. तर आता सध्याची किती आहे? 62,000 किती आहे? 100 आहे. ओके. तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची जनसंख्या किती? म्हणजे ही x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. करा फाइंड आउट. x काय होणार विद्यार्थ्यांनो? 62 100 गुणिला हे 100 गुणिला हे 100 अपॉन मध्ये 115 गुणिला 90. ओके. करा. सॉल्व करा. कॅल्क्युलेशन करा. कसं करू? आता 115 आहे, 621 आहे. ओके. तर मी काय करतो, हे हा शून्य कॅन्सल करतो. 9 आणि याच्यात भाग जाणार का? 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि हे 9. ओके. 9 आणि याच्यात भाग जातो. ठीक आहे. चला 621 मध्ये काय करू आपण? 9 नी भाग देऊ. 9 5 पंचे 9 सकम 54. 9 7 63. 9 सकम 54 घेऊ आपण. 1 10 तून 6 गेले, 10 तून 4 गेले, 6 आणि 2 8 राहिले. ह्याच्या बरोबर 0 9 9 81 आणि 0 अच्छा. तर हे किती वेळा चालले विद्यार्थी मित्रांनो? 621 मध्ये 6900 याच्यानी चालला. ओके. 6900. आता मला सांगा, हे तर संपलं, हे पण संपलं. आता याला कॅल्क्युलेटेड करायचं आहे. तर आता 5 नी भाग देऊन बघू. 5 दुने 10. ओके. आणि 15 आले. 5 तिरी 15. त्याच प्रकारे इथे पण भाग देऊन दाखवू. 5 एक 5 5 तिरी 15. ओके. ओके. किती होणार आहे? थांबा. इथे 5 नी भाग दिला, आपण याला पण भाग देऊ. 6900. 5 एक 5. ओके. 7 5 गेले 1 19 0 0. 5 तिरी 15. हा 0 हा 0. 9 5 गेले 4 राहिले आणि 5 8 40. हे 0 हा 0 म्हणजे 1380. ओके. किती राहिले? 1380. आता 23 चा टेबल येतो का तुम्हाला विद्यार्थ्यांनो? 23 चा टेबल येतो? 23 चा टेबल येतो का? मेन म्हणजे 23 चा टेबल यायला पाहिजे. 23 एक 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चोक 92, 23 पंचे 115, 23 सखम 138. तर हे 23 सखम 138. तर हे किती होणार? 60 राहिले. तर उरले किती? हे 60, हे 2 शून्य आणि हा 1 शून्य. म्हणजे 60,000 उत्तर यायला पाहिजे. ओके. किती यायला पाहिजे? 60,000. म्हणजे ऑप्शन 3. ऑप्शन नंबर 3. 23 चा पण फाळा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. हा लक्षात ठेवा. 23 एक 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चोक 92, 23 पंचे 115, 23 सकम 138, 23 सात 161, 23 आठ 184, 23 9 207, 23 10 230. हा फाळा लक्षात ठेवा. एक 23 चा आणि 29 चा. कारण अशाच ऑड नंबरवर विद्यार्थी प्रश्न जास्त विचारतात. हे जे परीक्षार्थी आहे, जे क्वेश्चन तयार करतात अशा प्रकारे. कारण त्यांना माहित आहे की 29 आणि 23 च्या जनरली स्टुडंट जो टेबल आहे, जो पाढा आहे तो कमी लक्षात ठेवतात. तर आपण लक्षात परफेक्ट ठेवायचं. बघा
23चा फाळा लक्षात होता तर पटकन आपण याला काटू शकलो आणि उत्तर काढू शकलो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा काय म्हणतो नेक्स्ट प्रॉब्लेम, एक 4 चाकी गाडीची किंमत 4,20,000 आहे. या किमतीच्या 90% इतका विमा उतरवला. एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किमतीच्या 90% रक्कम परत केल्यास गाडीची मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये किती फरक असेल? ओके. फरक फाइंड आउट करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर मला सांगा, एका 4 चाकी गाडीची किंमत किती आहे? 4,20,000. किती आहे विद्यार्थ्यांनो? 4,20,000. ओके. तर या किमतीच्या 90% इतका विमा उतरवला. ओके. किती पर्सेंट विमा उतरवला? 90% इतका विमा उतरवला. तर याचा विमा किती द्यायचा आहे? 90%. तर आपण याचे 90% काढून घेऊ. ओके. हे झाले याचे 90% याला कॅल्क्युलेट केलं तर. उतरवला व एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि त्यामध्ये विमा कंपनीने विमा उतरवल्याचा म्हणजे बघा हा एवढा आपण काय केला, हा विमा उतरवला. ठीक आहे. एवढा उतरवलाय जर कॅल्क्युलेशन केलं तर. आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायचे नाही म्हणून मी सांगितलं, की 4,20,000 चे 90% म्हणजे इथपर्यंत तो विमा देणार. 4,20,000 चे 90% हा विमा देणार. ठीक आहे, विमा कंपनीवाले. तर एका अपघातामध्ये काय झालं, गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किमतीच्या म्हणजे हे बघा विमा उतरवल्याची मूळ किंमत आपल्याला मिळाली. या मूळ किमतीच्या 90% परत केल्यास तर याच्या 90% काय केलं परत केल्यास गाडीची मूळ किंमत, तर गाडीची मूळ किंमत, आता गाडीची मूळ किंमत किती आहे हे आहे 4,20,000 000 4,20,000. ओके. व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये आता हे कंपनी किंमत देऊन राहिली. ओके. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. यामध्ये किती फरक आहे डिफरन्स काढायचा. ओके कळलं. बघा किंमत एवढी होती, विमा एवढा देऊन राहिला 90% पर्यंत. पण काय झालं विद्यार्थ्यांनो, गाडी पूर्णपणे डॅमेज झाली. तर डॅमेज झाली तर जे विमा कंपनीवाले आहे, जेवढा विमा उतरवला आहे त्याचा 90% देऊन राहिले. म्हणजे एवढी व्हॅल्यू देऊन राहिली जे पण येणार ते 4,20,000 मधून मायनस करायचे. तो आपला प्रश्नाचे उत्तर होणार. ठीक आहे. चला याला सॉल्व्ह करा. तर याला सॉल्व्ह कसं करू? इथेच कट करणं पडेल. 1, 2 हे गेले, 1, 2 हा गेला. हा एक आणि हा एक गेला. ओके. नंतर काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. हे किती होणार? 9, 9, 81 गुणिले 42. बे एक बे, 8 दुणे 16. 4 एक 4, 8 चौ 32. 2 10 चे 0 हातचा 1 3 आणि 1 4 आणि हे 3 म्हणजे किती राहिले 3 4 0 2 आणि हे 2 0. 34,200 रुपये. 34,200 रुपये एवढा विमा कंपनी देऊन राहिली. ओके. किती? 34,200 रुपये एवढा विमा कंपनी देऊन राहिली. तर आता काय करू? 4,20,000 मधून काय करू? कारण फरक फाइंड आउट करायचा आहे. किती का 4,20,000 मधून 34,200 रुपये मायनस करायचे आहे. 34,000 हे 200 रुपये काय करू? मायनस करू. शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य गेलं. 10तून 2 गेले, 8 राहिले हातचा परत. 10तून 1 गेला, 9 राहिले हातचा परत. 10तून 5 गेले, 5 आणि 2 7 राहिला हातचा परत आणि 0 म्हणजे किती देतील? 79,800. आहे का विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन 4 हे झालं आन्सर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. इथपर्यंत विमा उतरवला. ठीक आहे. हा उतरवला आहे एवढा. दिसत नसेल तर खाली लिहितो. ठीक आहे.
एवढा उतरवलाय, मग याच्यावर पुन्हा विमा कंपनीने 90% दिले याचे वाले, म्हणजे एवढे आले. आणि हे आपल्याला जे विचारलंय ते अशा प्रकारे फरक काढून फाइंड आउट केलं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हम्म. काय म्हणत आहे की वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती पर्सेंटनी जास्त आहे. ठीक आहे. टायपिस्ट एक्झाम मध्ये विचारल्या होत्या 2014 मध्ये. वंदनाची उंची, आता काय वंदन आहे, ठीक आहे, आणि हे रेखा आहे विद्यार्थ्यांनो. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. रेखाच्या उंचीपेक्षा म्हणजे रेखा 100 असेल तर 40% ने कमी आहे. तर वंदना किती आहे? 60 आहे. ओके. वंदना 60 आहे, रेखा 100 आहे. तर 40% ने कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीने जास्त आहे. आता मी सांगितलं होतं कितीने जास्त आहे तर काय कमी घ्यायचं. जास्त म्हटलं तर व्हॅल्यू कमी घ्यायची आणि कमी म्हटलं तर ह्या दोघातली व्हॅल्यू जास्त घ्यायची. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, एवढं कळलं. आणि ह्या दोघाचा काय करतो आपण डिफरन्स घेतो. 60 आणि 100 चा डिफरन्स किती आहे? 40 अपॉन मध्ये 60. 60 यासाठी घेतलं कारण काय विचारलंय, रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती पर्सेंटनी जास्त आहे. तर ते जास्त आहे काढायचे. तर जास्त म्हटलं तर आपण याच्यातली व्हॅल्यू कमी घेतली इंटू 100%. हे मी तुम्हाला सांगितलं आहे. 2 आणि हे 3 म्हणजेच 1/3 ची व्हॅल्यू 33.3%. मग 2/3 ची व्हॅल्यू होणार 66.66%. हा कन्सेप्ट मी पर्सेंटेज मध्ये कव्हर केला आहे. ज्यांना कोणाला माहित नाही प्लीज माझ्या पर्सेंटेजची सिरीज बघा विद्यार्थ्यांना. मी हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून सांगितला आहे. ठीक आहे. कधीच तुम्हाला अडचण येणार नाही. तर 66.66% ऑप्शन 4 हे झालं आन्सर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. कळलं. चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न हा आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 केजी वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला आहे. अच्छा, तांबे व जस्त यांच्या मिश्रणाने 5 केजी वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला आहे. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती पर्सेंट ग्राम तांबे असेल. ओके. लिपिक टंकलेखक एक्झाम 2014 ठीक आहे मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. चला काढा मग. सोपं आहे. हा पर्सेंटेज मध्ये पण येतो आणि मिक्सर अँड अलिगेशन मध्ये पण हा येतो. ठीक आहे. तांबे व जस्त, हे तांबे आणि हे जस्त. ओके. आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे? ग्राम मध्ये काढायचं आहे. तांबे व जस्त यांच्या संमिश्रात 5 किलोग्राम वजनाचा धातूचा एक गोळा आहे. किती आहे? 5 केजीचा. 5 केजीलाच आपण 5000 ग्राम म्हणू. हो म्हणू. 1 केजी म्हणजे 1000 ग्राम. ओके. तर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त आहे. किती आहे हे? 35.5% जस्त आहे. तर तांबे किती असणार विद्यार्थ्यांनो? 100 मधून काय करा? मायनस करा. 35.5. दातून 5 गेले, 5 राहिले, हातचा परत. दातून 6 गेले, 4 राहिले, हातचा परत. दातून 6 गेले, 6 राहिले, हातचा परत. 64 पॉइंट किती विद्यार्थ्यांनो? 5. तर तांबे किती आहे? 64.5% आहे. ओके. एवढं कळलं आपल्याला व्हॅल्यू मिळाली पर्सेंटेज मध्ये. तर त्यामध्ये किती ग्राम तांबे आहे? आता किती ग्राम तांबे आहे ते काढायचं आहे.
ते एक तर 5,000ची हे काढा नाही तर 5,000चा हे काढा. चला ठीक आहे, 5,000चे आपण जस्त काढू. 5,000 ग्रामाचे अगर समजा जस्त किती आहे ते आपण फाइंड आउट करू. ठीक आहे. 35.5%. यालाच कसं लिहू? 5,000 गुणिला असं लिहू शकू का आपण? अपॉन मध्ये 100 इंटू 10 असं लिहू शकू का? हो, लिहू शकू. कारण हा पॉइंट काढला तर 10 हे आले आणि पर्सेंटेज आहे तर 100 इथं आलं. ओके. 1 2 3 1 2 3 हे तिन्ही गेले. तर आता मल्टिप्लिकेशन करा. किती होणार हे? 3 से 55 गुणिला काय करू? 5 करू. ओके. 5 तेरी 15 0 0 पाचा पाचा 25 0 पाचा पाचा 25 हे किती झालं? 5 7 7 आणि 1 म्हणजेच किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 1775. म्हणजे जस्त किती आहे विद्यार्थ्यांनो? सांगा जस्त किती आहे? जस्त आहे 1775. ओके. तर मग तांबे किती होणार? 5,000 मधून काय करू? 1775 मायनस करू. हे आपल्याला तांबे मिळणार. 10 तून 5 गेले 5 आले हातचा परत. 10 तून 8 गेले 2 राहिला हातचा परत. 10 तून 8 गेले 2 राहिला हातचा परत. 5 तून 2 गेले 3. हे मिळाले आपल्याला तांबे 3225 ग्राम. ऑप्शन 4 हे झालं आन्सर. ओके. या तुम्ही डायरेक्ट 5,000 चे 64.5% पण काढू शकले असते. कोणाला काही प्रॉब्लेम, काही दिक्कत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कळवा मला. ठीक आहे, मी त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. एका परीक्षेत 1200 मुले व 800 मुले अच्छा ठीक आहे 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या. तर परीक्षामध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले ते आपल्याला सांगायचे आहे. ओके. कसं करणार? कसं करणार विद्यार्थ्यांनो? सांगा. ओके विद्यार्थ्यांनो. चला कसं सॉल्व करू आपण? हे आपण पर्सेंटेज मध्ये अशा प्रकारची ट्रिक्स बघितल्या विद्यार्थ्यांनो. जिथे मी सांगितलं होतं की ए प्लस बी, ठीक आहे, ए प्लस बी दिलं असेल इक्वल टू सी म्हटलं होतं ना. इकडे हे काय हे स्टुडंट्स असेल तर हे गर्ल्स असेल आणि हे बॉईज असेल. ठीक आहे, या हे बॉईज असेल आणि हे गर्ल्स असेल. मग याला काय करायचं? याला रेशो मध्ये कन्वर्ट करायचा आणि किती पर्सेंटनी वाढ होऊन राहिली, ठीक आहे, किती पर्सेंटनी घट होऊन राहिली हे दिलं राहणार. मग याचा याने मल्टिप्लाय करायचा, याच्या याने मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू ऍड करून खाली लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारचा मी ना ए प्लस बी इक्वल टू सी हा कन्सेप्ट तुम्हाला शिकवलेला आहे आणि हा कन्सेप्ट ह्या प्रॉब्लेम मध्ये यूज होणार आहे. तरी पण आपण दोन्ही प्रकारे बघूया. सगळ्यात पहिले आपण जो कन्सेप्ट शिकला होता त्याच्यावर हा प्रॉब्लेम इम्प्लिमेंट होते का तर ते बघूया. कारण ठीक आहे बघा किती लवकर आपण सॉल्व्ह करू शकतो. एका परीक्षेत 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. ठीक आहे, हे मुले आणि हे मुली. मुले किती होते? 1200. मुली किती होत्या? 800. ओके. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले? आता किती टक्के नापास झाले पाहिजे होते? समजा आपल्याला पास किती म्हणताय? 40% मुले पास झाले. तर 60% मुली 60% मुलं नापास झाले असेल. जर 40% पास झाले तर 60% नापास झाले सर. कारण आपल्याला काय काढायचं आहे? नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये काढायची आहे. तर 60% नापास झाले. त्याच प्रकारे मुलीमध्ये बघा 800 मुली आहे, 48% मुली काय झाल्या? पास झाल्या. ओके. तर 100 मधून 48 काढा म्हणजे 52%. 52% मुली काय झाल्या? नापास झाला असेल. 60% मुलं नापास झाले, 52% मुली नापास झाल्या. ठीक आहे, चला याला रेशो मध्ये कन्वर्ट करा. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके. 4 दुने 8 आणि 4 तेरी 12. ओके. आता हे याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 3 सक 18 म्हणजे 180 प्लस
आता हे किती होणार 50 दुने 100 आणि 2 2 4 म्हणजे 104 अपॉन मध्ये ह्या दोघांची ऍडिशन 3 + 2 किती 5. ठीक आहे इकडे उत्तर निघणार. तर हे किती झाले विद्यार्थ्यांनो 180 आणि 100 280 280 प्लस 4 284 अपॉन मध्ये 5. ओके चला भाग द्यायला किती 284 5 पाचा पाचा 25 4 8तून 5 गेले किती राहिले 3 0 5 सकम 30. ओके 4 राहिले इथे 0 इथे पॉईंट 5 8 40 म्हणजे 56.8%. एवढे विद्यार्थी काय झाले फेल झाले नापास झाले. ठीक आहे ऑप्शन नंबर 1 ऑप्शन 1. ठीक आहे विद्यार्थ्यांनो कळलं. याला दुसऱ्या प्रकारे कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार यालाच सांगा. 1200 काय आहे मुले आहे याच्या आपण किती 60% काढू कारण आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे 60% याचे काढून घेऊ. हा 0 हा 0 हा 0 हा 0 12 पंचे 60 12 कम 72 आणि हा एक 0 म्हणजे 720 मुलं काय झाले नापास झाले. हे काय झाले नापास झाले 720. त्याच प्रकारे 800 मुली आहे 800 मुली किती पर्सेंट नापास झाले 52% नापास झाले तर त्याच्या 52% काढून घेऊ. हा 0 हा 0 हा 0 हा 0 8 दुने 16 चे 6 हातचा 1 8 पंचे 40 ने 41 हे काय झाले नापास. ओके तर ह्या दोघांची टोटल करा ह्या दोघांची टोटल किती होणार ह्या दोघांची टोटल केल्यावर विद्यार्थ्यांनो याचं ऍडिशन केले किती होणार 6 3 आणि 11 1136 किती झाले 1136. टोटल स्टुडंट किती आहे टोटल स्टुडंट 1200 प्लस 800 टोटल स्टुडंट किती आहे विद्यार्थ्यांनो 2000 किती आहे 2000. आता ह्या 2000वर किती विद्यार्थी नापास झाले 1136 गुणिला 100 करा. हा 0 हा 0 गेला हा 0 हा 0 गेला दोन्ही याला भाग द्या. बे पंचे 10 बे सखम 12 बे आठी 16 आणि हा 0 आहे एक वाचलेला म्हणून पॉईंट इथे दिला म्हणजे 56.8%. बघा अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो आपण. आणि हे शॉर्ट ट्रिक्स हे आपण ऍटलीस्ट याला आपल्याला 45 ते 60 सेकंद लागू शकते हे आपल्या 15 सेकंदात होऊन जाऊ शकते. ठीक आहे तुमचा टाइम वाचू शकते कारण मला माहित आहे प्री मध्ये एवढा टाइम राहत नाही मॅथ्सचे प्रश्न पूर्ण होत नाही. पण अशा प्रकारे ट्रिक्स यूज करून तुम्ही कन्सेप्ट यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि हे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार अशा प्रकारची ट्रिक्स पर्सेंटेजच्या सिरीज मध्ये जे मी तुम्हाला पर्सेंटेजची सिरीज शिकवलेली आहे. ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न 11वा क्लर्क टायपिस्ट मध्ये झालेला आहे 2014 ला. सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुली होती. चालू वर्षी 368 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाला. ओके आता हे फाइंड आउट करायचं चला करा फाइंड आउट. काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो सरस्वती विद्यालयात गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी 320 मुली होत्या. किती होत्या 320 मुली. ओके चालू वर्षी 368 मुले आहेत. ओके तर 368 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली. ओके मुले आणि मुले 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 विषयी विचारून राहिले मुली नाही. सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होते. ओके मग 368 झाले किती झाले 368 मुले झाले तर शेकडा वाढ किती. अरे सोपीच आहे कितीने वाढ झाली ते आपल्याला सांगायचं आहे. याचा डिफरन्स काढा 8तून 0 गेले 8 राहिले 6तून 2 गेले 4 राहिले 3तून 3 गेले 0 पहिले किती होते 320 गुणिला 100% करा. हा 0 हा 0 आता 16चा फळा यायला पाहिजे तुम्हाला 16 दुने 32 3 48 होय आणि हे बे पंचे 10
5 तेरी 15 म्हणजे 15% काय झालंय वाढ झाली. कितीची? 15% ची. ऑप्शन 4 हे आन्सर. ठीक आहे. ऑप्शन 4 15% आन्सर. 15% नी वाढ झाली. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. जैसे अर्जुन को चिड़िया की आंख नजर आती है, वैसे हर एक परीक्षार्थी को अपना लक्ष्य नजर आना चाहिए. ठीक आहे. तर हे लक्ष आहे विद्यार्थ्यांनो, हे फोकस आहे. नेहमी फोकस राहा. ठीक आहे. चला लक्ष द्या. एका आयताची लंबी 10% ने वाढली व रुंदी 10% ने कमी झाली असता त्या आयताच्या क्षेत्रफळमध्ये काय बदल होईल? ओके. चला. एका 100% सोबत आपण नेहमी कंपेअर करत असतो. एका आयताची लंबी 10% ने वाढली म्हणजे 110% झाले. व रुंदी 10% ने कमी झाली म्हणजे 90 झाले. 90%. तर त्या आयताच्या क्षेत्रफळावर काय बदल होईल सांगा. केव्हा विचारल्या? वनसेवा पूर्व परीक्षा 2014 ला विचारलाय. ठीक आहे. करा फाइंड आउट. हे 100 गेले, हे 100 गेले, हा 0, हा 0, हा 0, हा 0. म्हणजे किती? 99. 99%. आता मला सांगा 100 सोबत कंपेअर करू तर 1 चा घाटा आहे. काय विद्यार्थ्यांनो? 1 चा लॉस आहे. तर काय होणार इथे? 1% डिक्रीजेस. ऑप्शन नंबर 2. आन्सर. 1% डिक्रीजेस. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. माणसाच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकटेच आहेत. एकटेच आहेत. ओके. म्हणजे लोकांचा एक गट आहे. त्याच्यात एका गटात काही जोडपी आहे. काही लोक कपल्स आहे. पती-पत्नी असेल. ठीक आहे. उरलेले लोक एकटेच आहे. काही सिंगल असेल. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे. जे विवाहित आहे, जे कपल्स आहे त्यांची किती आहे? 60% आहे. आणि पुरुषांची संख्या 54% आहे. अच्छा. फक्त पुरुषांची संख्या 54% आहे. तर या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे? अच्छा. एकट्या स्त्रियांची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला फाइंड आउट करा. समजा की 100 लोक आहे. किती आहे? 100 लोक. ओके. लक्ष द्या. तर माणसाच्या म्हणजेच द ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. माणसाच्या गटात काही जोडपी आहे म्हणजे 100 लोक आहे. उरलेले लोक एकटेच आहेत. उरलेले एकटेच आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे. आता याच्यात जे विवाहित लोक आहे विद्यार्थ्यांनो, ते विवाहित किती आहे? 60 लोक आहे. आणि अविवाहित म्हणजे जे एकटे आहे ते किती आहे? 40 आहे. आपण असं म्हणू शकू. म्हणजे 100% लोक असेल तर 60% विवाहित कपल आहे आणि 40% सिंगल लोक आहे. ओके. आणि पुरुषाची संख्या 54% आहे. आता हे कपल आहे ऑब्व्हियसली. आता मी काय घेऊन चाललो की समजा टोटल 100 लोक आहेत. त्यातून कपल 60 लोक आहे आणि 40 लोक एकटे आहे. तर 40 हे 60 लोक कपल आहे विद्यार्थ्यांनो. तर इथे लक्षात द्या. हे कपल आहे त्याच्यात 30 महिला असेल आणि 30 पुरुष असेल. आहे की नाही? 30 महिला असेल आणि 30 पुरुष असेल. तेव्हा 60 होणार ना. टोटल 100 आहे. 60 कपल आहे. 40 एकटे आहे. 30 महिला असेल तर 30 पुरुष आहे. आता तो काय म्हणतो की विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषाची संख्या 54% आहे. पूर्ण याच्यात या 100 चे 54% म्हणजे 54 काय आहे? पुरुष आहे. टोटल पुरुष आहे. हे काय आहे? टोटल पुरुष आहे. टोटल एकूण.
टोटल पुरुष किती आहे? 54 आहे. तर मला सांगा विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. इथे पुरुष किती आहेत? 30 आहे. टोटल किती आहे? 54 आहे. तर मग 54 मधून 30 गेले तर किती राहिले विद्यार्थ्यांनो? 24 राहिले. तर इथे किती आले? इथे 24 काय झाले? पुरुष झाले. इथे 24 काय झाले विद्यार्थ्यांनो? पुरुष झाले. ओके. तर मग राहिलेले किती? 40 मधून 24 गेले, 10 तून 4 गेले 6, 4 तून 2 गेले 2. तसं 10 तून 6 गेले, 10 तून 4 गेले 6, एक परत केला, 4 तून 3 गेले 1, म्हणजे 40 मधून 24 गेले तर 16 काय झालं? 16 महिला झाल्या, म्हणजे महिला. तर आपल्याला काय विचारलंय विद्यार्थ्यांनो, की त्या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती आहे? तर किती आहे? 16. किती आहे विद्यार्थ्यांनो? 16. हे झालं आन्सर. ऑप्शन 1. ठीक आहे. कळलं? 100 लोक असेल, हे कपल्स आहे, हे नॉन कपल आहे, हे एक एकटे आहे. तर हे कपल आहे म्हणून 30 महिला 30 पुरुष. ओके. आता हे 40 एक एकटे लोक आहेत, तर 40. पण टोटल पुरुष किती दिले आहे? 54. टोटल पुरुष 54 दिले आहे, पण 54 मधून हे जे 30 पुरुष हे तर चालले जाणार. म्हणजे आता पुरुष किती राहणार? 24. तर आपण पुरुष 24 ठेवले. तर मग पुरुष 24 आहे, तर इथे एक एकटेमध्ये महिला किती येणार? 40 मधून 24 काढले, किती मिळाले? 16. तर 16 काय आहे? महिला. ऑप्शन 1 या प्रश्नाचं उत्तर. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन नंबर 14. 13चे 5% इक्वल टू n चे 20%, तर n इक्वल टू किती? लिपिक टंकलेखक 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. काय म्हणून राहिले? 1300चे किती? 5%. 1300चे 5% इक्वल टू n चे 20%. आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर करा मग, याला इकडे घेऊन या. 1300 गुणिले 5, 100 इकडे येणार, हे 100. ओके. खाली काय राहणार? 100 गुणिले हे 20 खाली येणार. कळलं? 20 काय येणार? खाली येणार. याच्या खाली येणार ना 20, आणि वर 100 जाणार. हे 100 आणि हे 100 गेले, हा 0 आणि हा 0 गेला. 13 म्हणजे किती? 50, 65, 65 गुणिले 130, आणि हे मल्टिप्लाय करा. 5 5 25 चे 5, आचे लागले 2, 6 पंचे 30, 31 32, 325. ऑप्शन 1 हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया पुन्हा. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हे PYQ सिरीज चालू आहे विद्यार्थ्यांनो. काय? PYQ सिरीज आलेले पूर्ण प्रश्न 2013 पासून 2024 पर्यंत त्याची सिरीज चालू आहे. चला विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. ये शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटार कार आहे. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. आणि सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहे. तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने याचे संबंध दर्शवता येईल? PSI पूर्व परीक्षा 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. चला फाइंड आउट करू. 52,000 लोकांपैकी, आता ही किती आहे? 52,000. 52,000 लोकांपैकी 0.30% लोकांकडे मोटार कार आहे. किती आहे? 0.30%. ओके. तर 0.30 ला असं लिहिता येणार मला. कसं लिहू विद्यार्थ्यांनो? तर मी याला असं लिहितो. 0.30 ला जसं आता मी तुम्हाला कुठे इंडिकेट करू? हा इथे करून सांगतो. 0.30 आहे विद्यार्थ्यांनो. ओके. हे काय पर्सेंटेज आहे.
याला असं लिहिता येणार का 30 मध्ये 100%? यालाच पुन्हा 30 मध्ये 100 गुणिला 100 लिहिता येणार का? हो लिहिता येणार. तर मग लिहा मग 30 मध्ये 100 गुणिला 100 करू. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा शून्य गेला. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. तर वाचले किती विद्यार्थ्यांनो? वाचले किती सांगा पटकन? रिमेनिंग किती राहिले? 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. 156. 156 म्हणजे ए शहरात ए शहरात 156 लोकांकडे काय आहे विद्यार्थ्यांनो? मोटार कार आहे. ओके. आता दुसरं काय म्हणते लक्षात द्या. दुसरीकडे लक्ष द्या. बी शहरात 48,000 लोकांपैकी किती? हा तर ए शहर झाला. आता बी शहरात घेऊ. 48,000 लोकांपैकी 0.25 व्यक्तीकडे मोटार कार्ड आहे. ओके. आता हे 0.30 झाले. 0.25 कसं लिहू? 0.25%. तर याला 25 मध्ये 100 लिहू शकू. हा आणि यालाच पुन्हा असं पण लिहिता येते 25 मध्ये 100 गुणिला 100. ओके. ही इथे लिहित आहो मी 25/100 गुणिला 100. ओके. करा कट करा. 1 2 3 1 2 आणि 3. ठीक आहे. चला 5 दुने 10 आणि 5 5 25. ओके. 24 दुने 48 आणि 24 पंचे 120. ओके. तर हे किती झाले? 120. 120 म्हणजे बी शहरात 120 लोकांकडे काय आहे विद्यार्थ्यांना? मोटार कार आहे. ओके. आणि सी, आता आपण सी बद्दल बोलू. सी मध्ये किती लोक राहतात? 50,000. किती लोक राहतात? 50,000. 50,000 पैकी 300 व्यक्तीकडे, इथे डायरेक्ट व्यक्ती देऊन दिल्या. 50,000 पैकी किती? 300 व्यक्तीकडे मोटार कार आहे. किती? 300 व्यक्तीकडे मोटार कार. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाची याचे संबंध दर्शवता येईल? अच्छा. तर अशा प्रकारे संबंध दर्शवायचे आहे. तर सगळ्यात मोठा कोण आहे? सी आहे. त्याच्यानंतर कोण आहे? ए आहे. मग सगळ्यात लहान कोण येऊन राहिला? बी. म्हणजे बी पेक्षा मोठा सी आहे. बी पेक्षा मोठा ए आहे. ए पेक्षा मोठा सी आहे. म्हणजे बी शहरात लोकसंख्या कमी आहे, सगळ्यात कमी आहे. ए शहरात बी पेक्षा जास्त आहे आणि सी शहरात ए पेक्षा जास्त मोटार कार आहे लोकसंख्येने. ठीक आहे. बी शहरात मोटार संख्या किती आहे? 120 आहे, सगळ्यात कमी आहे. ए शहरमध्ये मोटार संख्या 156 आहे, जे की बी पेक्षा जास्त आहे. आणि सी शहरात 300 मोटार कार आहे, जे की ए पेक्षा जास्त आहे. तर ऑप्शन अशा प्रकारे कुठे दिसते का आपल्याला? बी ए सी ऑप्शन 2. ऑप्शन 2 हा झाला आपला आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निकसाठी बघत राहा सुगत स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभतार. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट PYQ सेशनमध्ये. हे तर आपण 15 पर्यंत क्वेश्चन बघितले. असे आपल्याला ऍटलीस्ट 70 ते 80 क्वेश्चन बघायचे आहे, जे 2013 पासून 2024 पर्यंत आलेले प्रश्न आहे. पर्सेंटेजच्या टॉपिक म्हणजे टॉपिक नुसार घेऊन आलो ना, पर्सेंटेज या टॉपिकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जितके पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा शेअर करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नेक्स्ट PYQ सेशनमध्ये. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.